नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये। तर सर्वात महत्त्वाचं आहे, आपली जी दरवर्षीची अर्थस्वराज्य किंवा अर्थसंग्राम जी सिरीज आहे, त्याला आपण महासंग्राम या नावाने ओळखतो, ती सिरीज आपण सुरू करत आहे। महासंग्राम ही सिरीज जी आहे, पहिल्यांदा सुरुवातीला आपण करंट इकॉनॉमिक्स जून ते डिसेंबर 2025 जून पासूनचा आतापर्यंतचा करंटचा आपण जो शेड्यूल आहे तो सुद्धा बनवलेला आहे। त्यामध्ये बघा, केंद्रीय अर्थसंकल्प जो आहे 2026चा हा अपलोड केलेला आहे। 2026चा केंद्रीय अर्थसंकल्प हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, 100% पाहून घ्या। 7 मे 2026लाच अपलोड केला, कारण की आधी एक मेन्स होती ग्रुप बी ची, त्यामुळे आपण तो आधीच अपलोड केलेला होता। 27 मे 2026ला म्हणजे आज करंट इकॉनॉमिक्स जून 2025 ते डिसेंबर 2025चा आपण घेणार आहे। रात्री 10 वाजता हा व्हिडिओ अपलोड होणार आहे। त्यानंतर 29 मे सर्व 10 वाजताच आहेत। 29 मेला महाराष्ट्राचा बजेट यावरचा आपण व्हिडिओज घेणार आहे। 1 जूनला आपण करंट इकॉनॉमिक्स 2026 मधलं जानेवारीपासून तर मे म्हणजे आतापर्यंतचं सर्व संपवणार। त्यानंतर 3 जूनला आपण महाराष्ट्र आणि केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल मधलं महत्त्वाची जी आकडेवारी आहे त्या आधारावर आपण MCQs पाहणार। 5 जूनला इम्पॉर्टंट पॉईंटची जी रिव्हिजन आहे, जे की आपल्याला टार्गेट्स होतात, ते आपण टार्गेट कंप्लीट करणार आहे, ते 5 जूनला। तर हे असा एक आपण प्रॉपर एक शेड्यूल तयार केला, जो मागच्या वेळेस केला होता त्याचा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे। तर सर्वात महत्त्वाचं आहे, यामधली ही जी PDF आहेत सर्व, ह्या PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अपलोड होतील, जे की आपलं स्वराज्य अकॅडमीचं आहे, @स्वराज्य अकॅडमी। ओके, या टेलिग्राम चॅनलवर ह्या PDF तुम्हाला वरच्या साईडला पिन केलेले आहेत, ही सुद्धा पिन केलेली आहे। बजेटची सुद्धा डिटेलमध्ये तिथं अपलोड केलेली आहे। तर करंट इकॉनॉमिक्स जून 2025 ते डिसेंबर 2025 इथून आपला पहिला व्हिडिओ सुरू होत आहे। आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आपल्या मागचे व्हिडिओ जे आहेत त्यामधले समित्या आणि योजना यांचे जे व्हिडिओज आहेत की आणि काही महासंग्राममधले महत्त्वाचे, ते सुद्धा एक वेळ बघून घ्या, यूट्यूबवर ते अपलोड केलेले आहेतच। सर्वात जास्त चर्चेत असलेला पहिला पॉईंट आहे सहकार धोरण, जे आता रिसेंटली जाहीर केलेलं आहे। राष्ट्रीय सहकार धोरण 2025 याबाबत योग्य पर्याय आपल्याला ओळखायचं सांगितलेलं आहे। 2025चं जे सहकार धोरण आहे त्यावर विचारला गेलेला हा प्रश्न आहे। आता यामध्ये बघा, आपलं सहकार धोरण जे आहे, सहकार धोरण पहिले जे होते ते 2002ला जाहीर केले होते। पहिलं कधीच होतं, 2002चं आहे। आता करंटमध्ये जे आहे हे 2025चे आहे। याबाबत सुरेश प्रभू समिती होती आणि ही समिती 48 सदस्यीय होती। यामध्ये सदस्यांची संख्या ही किती होती? टोटल 48 सदस्य होते। त्यानंतर 20 वर्षाच्या कालावधीसाठी हे धोरण जाहीर केलेलं आहे। 20 वर्षाचा कालावधी म्हणजे 2025 ते 2045 पर्यंत हे धोरण असणार आहे। करंटमध्ये सहकाराबाबत इतर जे काही पॉईंट आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत डिस्कस करतो, ज्यामध्ये सहकार वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेलं आहे 2025। यापूर्वीचं सहकार वर्ष जे होतं ते 2012 आहे। आंतरराष्ट्रीय सहकार दिन जो आहे, सहकार दिन हा 5 जुलैला साजरा केला जातो किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा साजरा केला जात असतो। त्यानंतर सहकार धोरण, सहकारमधला नेक्स्ट पॉईंट जो आहे महत्त्वाचा, सहकार टॅक्सी, हे सहकारी तत्वावरील पहिली टॅक्सी भारतामध्ये पहिल्यांदा आणण्यात आलेली आहे। सहकार टॅक्सी रिसेंटली ती सुद्धा करण्यात आलेली आहे। भारतातील पहिलं सहकार विद्यापीठ हे सुद्धा रिसेंटली स्थापन झालेलं आहे, सहकार विद्यापीठ, हे सुद्धा चांगलं लक्षात ठेवा। सहकार विद्यापीठ हे त्रिभुवन सहकार विद्यापीठ या नावाने स्थापन झालेलं आहे। त्रिभुवन सहकार विद्यापीठ हे कुठं स्थापन केलेलं आहे? तर हे आनंद, गुजरात, जिथं अमूल कंपनी आहे त्या ठिकाणीच हे स्थापन केलेलं। तर हे सहकाराबाबतचे महत्त्वाचे मुद्दे। करंटमध्ये इकॉनॉमिक सर्व्हेनुसार सर्वाधिक सहकारी संस्था ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सहकारी संस्था ह्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत। गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत। ॲग्रिकल्चर बाबतचा जर विचार केला तर यामध्ये सर्वाधिक दुग्ध संदर्भातील सहकारी संस्थांची संख्या जास्त आहे। हा पहिला पॉईंट, पहिला एरिया ॲनालिसिसचा। यामध्ये बघा, केंद्रीय सहकार मंत्री सुरेश प्रभू यांनी पहिले सहकार धोरण जुलै 2025ला, जुलै का म्हटलेलं आहे कारण की इथं दिलेलं आहे 5 जुलै हा सहकार दिन असतो, मध्ये राष्ट्रीय सहकार धोरण हे जाहीर केलं। ते चुकीचं आहे। सुरेश प्रभू ही समिती होती आणि सहकार मंत्री जे आहेत,
सहकार मंत्री आहेत अमित शहा. तर हे जाहीर कोण केलेलं आहे? अमित शहा यांनी जाहीर केलेलं आहे. आणि याबाबत समिती जी होती ही कुठली आहे? सुरेश प्रभू समिती होती. त्यामुळे पहिलं जे आहे हे चुकीचं आहे. 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणे तसेच 2047 पर्यंत सहकार समृद्धीच्या माध्यमातून विकसित भारताची उभारणी करणे हे सुद्धा बरोबर आहे. सहकार मंत्रालय जे आहे त्याचं घोषवाक्य सुद्धा लक्षात ठेवा, सहकार से समृद्धी आहे. ओके, सहकार से समृद्धी हे केंद्रीय सहकार मंत्रालयाचा घोषवाक्य आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय हे 2021 ला स्थापन झालेलं आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय, पहिले सहकार मंत्री हे कोण होते? अमित शहा होते. सहकार हा विषय राज्यसूचित आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, स्वातंत्र्यानंतरचे सहकार क्षेत्रासाठी हे दुसरे धोरण आहे. याचा अर्थ पहिलं धोरण जे आहे हे कधीचं होतं? 2002चं होतं. पहिलं धोरण सहकार धोरण हे कधीचं आहे? 2002चं आहे. या धोरणामुळे प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन झालीच पाहिजे. किमान म्हणजे कमीत कमी एक असलीच पाहिजे. कमाल संख्या यापेक्षा जास्त असू शकते. तर बऱ्यापैकी या सहकार धोरणाचा फोकस जो आहे तो PACS वर आहे. PACS चा अर्थ होते प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी ज्या आहेत यांची संख्या काय करायची? वाढवायची आहे. आणि प्रत्येक गावापर्यंत त्या सोसायटींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवून बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये जे वित्त पुरवठ्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते देखील सॉल्व्ह करायचे आहेत. तर प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी ह्या बऱ्यापैकी यामध्ये फोकस केलेले आहेत. तर ब क ड हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 पहिलं जे चुकीचं आहे, कारण की केंद्रीय सहकार मंत्री हे सुरेश प्रभू नाहीत, तर हे कोण आहेत? अमित शहा आहेत. सुरेश प्रभू समिती होती. किती सदस्यीय आहे? ही 48 सदस्यीय समिती आहे. हे याचं विश्लेषण सगळा एरिया चांगला लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न बघा, GST मूल्यांकनासाठी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मूल्यांकनासाठी 2025 मध्ये फेसलेस प्रणाली, फेसलेसचा अर्थ होते ऑनलाईन स्वरूपात, लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑनलाईन स्वरूपात ही प्रणाली आणणारा पहिलं राज्य हे कुठलं आहे? केरळ आहे. आता महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, जेव्हा GST इथं ऑथराइज पर्सन आहे, अधिकारी आहे असं म्हणूया, आणि एक व्यक्ती आहे, जर काही प्रॉब्लेम झाले असतील तर या व्यक्तीला आधी फिजिकली इथं यावं लागत होतं. त्यामध्ये जाणारा वेळ हा खूप मोठ्या प्रमाणात होता. तर आता हे मधातले जे काम आहे फिजिकली हे पूर्णपणे आज फेसलेस आणि ऑनलाईन डिजिटल स्वरूपामुळे हे काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. त्यामुळे थेट एखादी व्यक्ती ऑनलाईन स्वरूपात त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा एखाद्या वेळेस GST संदर्भात असलेले जे दावे आहेत किंवा वाद आहेत ते सोडवण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. तर ते पहिलं आणणार राज्य जे आहे केरळ आहे. केरळनं कुठल्या GST बाबत आणलेलं आहे? SGST, कारण की राज्यांच्या बाबत जी GST आहे ती कुठल्या आहे? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST पासून सर्वाधिक महसूल मिळवणारं राज्य जे आहे ते कुठलं आहे? महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणता महसूल सर्वात जास्त मिळतो? तर SGST किंवा GST पासून सर्वाधिक महसूल मिळतो. दुसऱ्या क्रमांकात व्हॅल्यू ॲडेड टॅक्स यापासून मिळतो. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क यापासून सर्वाधिक महसूल मिळतो. मुद्रांक शुल्कानंतर मिळतो राज्य उत्पादन शुल्क. ओके, तर फेसलेस GST संदर्भात प्रणाली लागू करणारं पहिलं राज्य हे कुठलं आहे? केरळ आहे. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. सोबतच केरळने जी प्रणाली आणलेली आहे कशाबाबत आहे? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बाबत आहे. नेक्स्ट आहे, जुलै 2025 मध्ये निधन झालेले मेघनाथ देसाई, लॉर्ड मेघनाथ देसाई या नावाने त्यांना ओळखलं जात होतं. ते अर्थशास्त्र तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. लॉर्ड मेघनाथ देसाई जो HDI निर्देशांक आहे हा विकसित करण्याचे श्रेय चार लोकांना जाते, ज्यामध्ये एक लॉर्ड मेघनाथ देसाई सुद्धा आहेत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याची सुरुवात कधी झाली? 1990 ला झाली. याचे जनक म्हणून जे ओळखले जातात ते आहेत मेहबूब उल हक, अमर्त्य सेन. एकच ऑप्शन द्यायचं असेल जनक म्हणून तर मेहबूब उल हक द्यायचं. विकसित करण्यास श्रेय म्हटलं तर चार लोक आहेत. त्यामध्ये मेहबूब उल हक, अमर्त्य सेन, गुस्ताव रानिस आणि चौथे जे आहेत ते आहेत मेघनाथ देसाई. किती लोक आहेत टोटल? 4. तर लॉर्ड मेघनाथ देसाई हे जे आहेत हे कशाशी संबंधित आहेत? तर हे अर्थशास्त्राशी संबंधित तज्ज्ञ आहेत. लॉर्ड मेघनाथ देसाई यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, मार्क्स जे आहेत, कार्ल मार्क्स इकॉनॉमिक्स. ओके,
कार्ल मार्क्स यांचे अर्थशास्त्र हे पुस्तक सुद्धा लॉर्ड मेघनाथ देसाई यांनी लिहिलेलं आहे. त्यांना भारतामधील एक पुरस्कार सुद्धा सर्वात मोठा जो आहे भारतरत्न नंतर जे पद्मश्री पुरस्कार आहे त्यामधला पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना 2008 साली मिळालेला आहे. मेघनाथ देसाई यांचं नाव होतं लॉर्ड मेघनाथ देसाई. हे एक भारतीय ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात कारण की त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणात जी लाईफ आहे ते ब्रिटनमध्येच गेली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी दीर्घकाळ अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलेलं आहे. लक्षात घ्या, प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. तसेच हाऊस ऑफ लॉर्ड्स या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये ब्रिटनमध्ये ते खासदार म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेला. पुरस्कार त्यांना कुठला मिळालेला आहे? पद्मभूषण मिळालेला आहे. तर लॉर्ड मेघनाथ देसाई यांचे वेगवेगळे जे अप्रोच आहेत ते इकॉनॉमिक्स दृष्टीने आपल्याला महत्त्वाचे आहेत. हे 4 पॉईंटमधलं एक नाव लक्षात ठेवा, लॉर्ड मेघनाथ देसाई. त्यानंतर पुस्तकांनी त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे मार्क्स यांचं इकॉनॉमिक्स, त्यानंतर मेघनाथ देसाई यांचं शिक्षण आणि सोबतच प्राध्यापक म्हणून जे काम पाहिलं त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येच पाहिलेलं आहे. खासदार म्हणून सुद्धा काम पाहिलं आणि 2008 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. मोठं नाव आहे, चर्चेत असते इकॉनॉमिक्समधलं. तर हे एक पॉईंट चांगलं लक्षात ठेवा. पुरस्कार सुद्धा आहे. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. नुकत्याच जाहीर झालेल्या SDG इंडेक्स 4, 23, 24चा. ओके, आता हा जो निर्देशांक SDG हा नीती आयोग जाहीर करते. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोग SDG इंडेक्स हा 2018 पासून काय करते? जाहीर करते. एक युनायटेड नेशन SDG इंडेक्स जाहीर करते. तो हा राज्यांच्या बाबत आहे आणि युनायटेड नेशन जो संयुक्त राष्ट्रसंघ जाहीर करते तो वेगवेगळ्या देशांच्या बाबत आहे. 17 SDGच्या आधारे हा युनायटेड नेशन SDG इंडेक्स जाहीर करते. सोबतच 2016 पासून याची काय झालेली आहे? सुरुवात. आणि नीती आयोगाचं जे आहे हे कधीपासून सुरुवात झाली? 2018 पासून झालेली आहे. नीती आयोगाच्या SDG इंडेक्स 23-24 नुसार सर्वात चांगला SDG स्कोअर जो आहे आणि प्रथम स्थानी जे राज्य आहे त्यामध्ये केरळ आहे आणि उत्तराखंड आहे. उत्तराखंड आहे आणि सर्वात वर्स्ट जे आहे त्यामध्ये बिहार, झारखंड हे सर्वात वर्स्ट कंडिशन आहे SDG इंडेक्समध्ये. तर SDG इंडेक्स जो आहे त्यामधील 23-24चा SDG इंडेक्सनुसार आपल्याला SDG क्रमांक 7 जो आहे त्यामध्ये सर्वाधिक प्रगती दिसून येते. सर्वाधिक प्रोग्रेस SDG क्रमांक 7 मध्ये आहे. जो SDG 7 जो आहे तो आहे स्वस्त व स्वच्छ ऊर्जा. त्याचं कारण आहे सोलारमुळे. तर खालीलपैकी कोणत्या SDG मध्ये सर्वात जास्त प्रगती भारताने 23-24 मध्ये केली? तो SDG क्रमांक आहे 7, स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा या नावाने तो आहे. ते कशामुळे केली? PM सोलार एक योजना आणली होती आपण 2024ला. त्यामुळे आपल्याला इथं प्रगती मोठ्या प्रमाणात दिसून येते किंवा प्रोग्रेस मोठ्या प्रमाणात दिसून येते. केरळ आणि उत्तराखंड. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. नीती आयोग SDG इंडेक्स हा जाहीर करते. 2018 पासून हा सुरू केलेला आहे. 4थ्या आवृत्तीमध्ये केरळ आणि उत्तराखंड यांचे जे स्कोअर आहेत ते 79 आहे. लक्षात ठेवा, SDG हा 0 ते 100च्या दरम्यान मोजला जातो. यामध्ये 100कडे ज्यांचे स्कोअर असतील त्या ठिकाणी SDG हा उत्तम असा मानला जातो की जिथं स्कोअर हे कसे आहेत? चांगले आहेत. या पॅटर्नचा प्रश्न आता तुम्हाला एक्झामला विचारलेला आहे जो की ग्रुप बीच्या मेन्सला. ठीक आहे, तर हे पॉईंट्स करंटला सुद्धा चांगले लक्षात ठेवा. मागच्या एक्झामला तुम्हाला एकूण SDG किती आहेत? तर 17 आहेत. हाही प्रश्न तुम्हाला जॉग्राफीमध्ये विचारला होता. हाही एक पॉईंट वेगळा लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. याबाबत चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी, ओके, या नावाने ही मुद्रा बँक म्हणून सुद्धा स्थापन झालेली आहे. हिचं उद्दिष्ट नफा कमावणे नाही. मुद्रा योजना जी आहे ही 8 एप्रिल 2015ला काय झालेली आहे? सुरू झाली. 8 एप्रिल 2015ला ही सुरू झाली असून यामध्ये 3 गटामध्ये कर्ज दिलं जाते. ज्यामध्ये शिशु गट आहे, 50,000 रुपयापर्यंत यामध्ये कर्ज दिलं जाते. दुसरा आहे किशोर गट. किशोर गटामध्ये 5 लाखापर्यंत कर्ज दिलं जाते. आणि एक आहे तरुण गट, यामध्ये 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जाते. तर बजेट 2024-25 मध्ये एक तरुण प्लस नवीन एक श्रेणी ॲड केली ज्यामध्ये 20 लाखापर्यंत कर्ज दिलं जाते.
तर हे मुद्रा योजना जी आहे ही वित्तीय समावेशन याबाबतची योजना मानली जाते. मुद्रा योजना ही फायनान्शियल इन्क्लुजन बाबत आहे. तर यामधला पहिला पॉईंट बघा, 10 लाख ते 20 लाख दरम्यानच्या कर्जासाठी तरुण प्लस ही नवीन श्रेणी तयार केली. ही स्टेटमेंट बरोबर आहे. ज्या उद्योजकांना तरुण श्रेणी अंतर्गत घेतलेल्या पूर्वीच्या कर्जाची यशस्वीपणे परतफेड केली, म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलं आणि वेळेवर परत केलेलं आहे त्यांनाच तरुण प्लस श्रेणीचा लाभ मिळू शकतो. हे सुद्धा बरोबर आहे. या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014 झाली. हे चुकीचं आहे. 2 ऑक्टोबर 2014 स्वच्छ भारत अभियान याची सुरुवात झालेली होती. ओके, इथं लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला दुसरी एक योजना भेटून जाईल. स्वच्छ भारत अभियान 2014 मध्येच ऑगस्ट महिन्यामध्ये 28 ऑगस्टला अजून एक योजना सुरू झाली. ती वित्तीय समावेशनाबाबतची आहे. ती आहे जनधन योजना. ओके, तर तिसऱ्या नंबरचं चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विचारलं म्हणजे पर्याय क्रमांक 3 चूक. या योजनेत बिगर कॉर्पोरेट, बिगर शेती, लघु व सूक्ष्म उद्योजकांना 20 लाखापर्यंत तारणमुक्त कर्ज दिलं जाते. तर हे आहे पर्याय क्रमांक 4 सुद्धा योग्य आहे. चुकीचं जे आहे पर्याय क्रमांक 3, तिथं किती पाहिजे, 8 एप्रिल जे आहे 2015ला ती सुरू झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. नेक्स्ट, डिसेंबर 2025 मध्ये मंजुरी दिलेला महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या उद्देशाने इन्व्हेस्ट महाराष्ट्र या संस्थेची स्थापना झाली. महाराष्ट्रामध्ये 2 संस्था खूप मेजर आहेत, ज्यामध्ये एक आहे मैत्री केंद्र, महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. मैत्री केंद्र जे आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट 2014ला याची स्थापना झाली. मैत्री 1.0 या नावाने ती ओळखली जाते. मैत्री 2.0 किंवा 2.0 जे म्हणतो आपण त्याला, 2.0 जे आहे ही 2025ला स्थापन केली फेब्रुवारी. आणि मैत्री कायदा जो आहे तो आणलेला आहे आपण जुलै 2023ला. जुलै 2023ला. हिच्याकडे काय काम आहे तर हे एक पोर्टल आहे ऑनलाईन स्वरूपातील. हे मुंबईला याचं मुख्यालय सुद्धा कार्यरत आहे, म्हणजे फिजिकली सुद्धा हे केंद्र म्हणून काम पाहते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंत्रालयांकडे उद्योगांना जर परवानगी पाहिजे असेल तर वेगवेगळ्या मंत्रालयांकडे जाण्याची आता गरज राहिली नाही. थेट मैत्री केंद्राद्वारे ते एकाच पोर्टलवर सर्व नोंदणी करून आपल्या कागदपत्रांची तपासणी करू शकतात. त्याच पद्धतीने इन्व्हेस्ट महाराष्ट्र ही संस्था देखील आणलेली आहे. डिसेंबर 2025 मध्ये ही स्थापन केलेली आहे. याचं उद्दिष्ट आहे की आपली इकॉनॉमी $1 ट्रिलियन पर्यंत घेऊन जायचं आहे 2030 पर्यंत. हे त्यामागचं एक मेजर ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्या आधारावर दुसऱ्या देशातून जी गुंतवणूक मर्यादा आहे FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्याला सुद्धा आकर्षित करणे. तर सध्या करंटमध्ये सर्वात जास्त FDI जो आहे हा महाराष्ट्रातच येतो. सर्वाधिक FDI हा महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्र आणि सोबतच IT सेक्टर्स किंवा संगणक क्षेत्रामध्ये तो सर्वाधिक येतो. आणि राज्यातून जर म्हटलं देशातून जर म्हटलं तर सिंगापूरमधून तो सर्वाधिक येतो. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे 1. इन्व्हेस्ट महाराष्ट्र या संस्थेची स्थापना बघा 11 डिसेंबर 2025ला कॅबिनेटने याबाबत मंजुरी दिली. राज्यात जास्तीत जास्त FDI आकर्षित करणे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. या संस्था स्थापन करण्यासाठी जे भाग भांडवल आहे, शेअर कॅपिटल आहे, हे 3000 कोटी रुपये आणलेलं आहे. इंडस्ट्री अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस धोरण 2025 अंतर्गत हे स्थापन केलेलं आहे. लक्षात ठेवा, धोरण हे कधी आणलेलं आहे 2025ला. कोणी आणलेलं आहे तर महाराष्ट्र सरकारने आणलेलं आहे. आणि पुढील 2030 पर्यंत इकॉनॉमी $1 ट्रिलियन पर्यंत घेऊन जाणे हे उद्दिष्ट आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेला 16वा वित्त आयोग या अहवालानुसार राज्यांना महसुलातील वाटा देण्याचे एक सूत्र निश्चित केले. त्यानुसार 16व्या वित्त आयोगाने किती टक्के महसुलात वाटा द्यायचं सांगितलं आहे तर ते 41% आहे. 14व्याने जे आहे 42% सांगितलं होतं, 15व्याने 41% सांगितलेलं आहे आणि 16व्याने सुद्धा 41% सांगितलेला आहे. यामधला महाराष्ट्राला जो हिस्सा आहे, महाराष्ट्राला हिस्सा 14व्यानुसार 5.52% मिळाला होता, 16व्यानुसार 6.3% आहे आणि 15व्यानुसार 6.3 आणि 16व्यानुसार आहे 6.44% आहे. तर हे सुद्धा महाराष्ट्राला मिळालेला हिस्सा सुद्धा लक्षात ठेवा. 16वा वित्त आयोग जो आहे याची स्थापना जी झाली ही 2023ला झाली, 31 डिसेंबर 2023. 16 वित्त आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या 1 फेब्रुवारी 2026ला. शिफारशी स्वीकार आणि शिफारशी अंमलबजावणी जी आहे किती कालावधीसाठी असणार आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च
2031 पर्यंत. ओके, हा प्रश्न आत्ता होता कंबाईन ग्रुप बीच्या मेन्सला. सोबतच 16 वित्त आयोग जो आहे याचे अध्यक्ष जे आहेत हे अरविंद पनगारिया होते. सचिव जे आहेत ते आहेत ऋत्विक रंजनम पांडे. त्यानंतर सदस्य जे आहेत ॲनी जॉर्ज आहेत, सौम्या क्रांती घोष. करंटमध्ये जे बदलले त्यांचे नावही लक्षात ठेवा. एक मनोज पांडा हे नवीन आलेले. इकॉनॉमिक्समध्ये अपडेशन हे आपल्याला खूप लागते. मनोज पांडा आहेत हे नवीन आलेले आणि टी रविशंकर हे तर आता करंटमध्ये आलेले आहेत. हे नवीन सदस्य सुद्धा लक्षात ठेवा करंटमध्ये आलेले. या व्यतिरिक्त 16व्या वित्त आयोगामध्ये जे महत्त्वाचा बदल झाला, महसुलाचे वाटप करताना यांनी नव्याने GDP कॉन्ट्रीब्युशन हा निकष स्वीकारलेला आहे. त्या राज्याचा देशाच्या GDP मध्ये असलेला हिस्सा, या निकषला 10% अतिरिक्त भारांक दिल्यामुळे फायदा हा झालेला आहे की जे प्रगत राज्य आहेत त्यांचा महसुलातील वाटा लास्ट इयरच्या तुलनेत वाढला आणि जे अप्रगत राज्य आहेत त्यांच्या महसुलातील हिस्सा लास्ट इयरच्या तुलनेत कमी झाला. पहिल्यांदाच GDP कॉन्ट्रीब्युशन हा निकष वापरणारा पहिला वित्त आयोग जो ठरणार आहे तो 16वा आहे. 16व्या वित्त आयोगाने अजून करंटमधला पॉईंट लक्षात घ्या. 16व्या वित्त आयोगाने जे आपत्ती व्यवस्थापन निधी आहे, आपत्ती व्यवस्थापन निधी याची जी रचना आहे यामध्ये केंद्राचा किती हिस्सा असावा आणि राज्याचा किती हिस्सा असावा, केंद्राचा 75% सांगितला आणि राज्याचा 25% सांगितलेला आहे. तर हे करंटमधले एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा जे एक्झामला अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्याला. ओके, नोव्हेंबर 2025 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य भारतातील अतिगरिबी मुक्त राज्य ठरलेले आहे? तर केरळ आहे. 1 नोव्हेंबर 2025ला केरळने अधिकृत घोषणा केलेली आहे की त्यांच्या राज्यामधील जी निरपेक्ष प्रकारची गरिबी आहे पूर्णपणे तिथं नष्ट झाली आहे. निरपेक्ष प्रकारची गरिबी म्हणजे ज्या ठिकाणी बेसिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण असेल, याला एका शब्दात लिहितो मूलभूत गरजा, त्या राज्यामधील पूर्ण झालेल्या आहेत असं त्यावरून दिसते. आता ह्या गरजा त्यांनी योजनांच्या आधारे पूर्ण केल्या आणि असं पूर्ण करणार राज्य हे कुठलं आहे? केरळ आहे. त्या ठिकाणी इतर गरिबी राहू शकत नाही का? तर राहू शकते, त्याला आपण सापेक्ष गरीब म्हणतो. परंतु त्या ठिकाणी निरपेक्ष गरिबी नष्ट करणारं पहिलं राज्य जे ठरलं भारतातील ते आहे केरळ. ओके, हा एक्झामला महत्त्वाचा पॉईंट. आणि ती घोषणा कधी केली त्यांनी? 1 नोव्हेंबर 2025ला अधिकृत घोषणा झालेली आहे. केरळ हे नोव्हेंबर 2025 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिले अतिगरिबी मुक्त राज्य ठरलेले आहेत? ते कुठलं आहे? केरळ आहे. ओके, आता केरळचं नाव पण लक्षात ठेवा, केरळम. करंटमध्ये एक्स्ट्रा पॉईंट. जगातील पहिला कॅशलेस देश खालीलपैकी कोणता आहे? तर महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, कॅशलेस आणि लेस कॅश हे दोन संकल्पना आहेत. कॅशलेस ज्या कंट्रीज आहेत ह्या बऱ्यापैकी विकसित देश त्या दिशेने आता चाललेले आहेत. लेस कॅशचा अर्थ होते कॅशचा किमान वापर त्या देशांमध्ये होतोच, जे की विकसनशील देश आपण त्यामध्ये म्हणू शकतो. जसं की भारत, आजही भारतामध्ये डिजिटलायझेशन हे शहरी भागात आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये कॅशचा वापर आजही होतो, कारण की आपल्याकडे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तेवढं अजून प्रगत झालेलं नाही. तर कॅशलेस पूर्णपणे स्वीकारणारं जे राज्य आहे म्हणजेच ऑनलाईन स्वरूपातच सर्व तिथचे व्यवहार स्वीकारणारं पहिलं राज्य जे आहे ते आहे स्वीडन. स्वीडन नंतर दुसऱ्या नंबरात आता जे लोडिंगवर आहे ते आहे नॉर्वे. स्वीडन नंतर बऱ्यापैकी नॉर्वे काही दिवसानं घोषणा करू शकेल की हे पहिला देश. स्वीडन नंतर दुसरं कुठलं ठरू शकेल? नॉर्वे. त्याच्या आधी दुसरं कोणतंही होऊ शकेल, पण नॉर्वेचं पर्सेंटेज कॅशलेसचं हे जास्त आहे. तर भारतामध्ये कॅशलेस इकॉनॉमी व्हावी यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न केले आणि बऱ्यापैकी आपण कॅशलेस तर होऊ शकत नाही लगेच, कारण की आपल्या देशातला आजही मोठा भाग जो आहे तो ग्रामीण भाग आहे आणि त्या ठिकाणी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा अर्थ होते की तिथं रेंज प्रॉब्लेम आहेत, पायाभूत सुविधा तेवढ्या विकसित झालेल्या नाहीत आणि अवेअरनेस जे म्हणतो आपण त्याला फायनान्शियल अवेअरनेस किंवा फायनान्शियल लिटरसी म्हणतो, वित्तीय जे आपल्याला व्यवहार माहीत पाहिजे त्याची सुद्धा कमतरता असते. तर ती गोष्ट जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा आपण कॅशलेसकडे जाऊ शकेल, त्याला वर्षानुवर्ष अजून लागतील. परंतु कॅशलेस आज जे देश होणार आहेत वेगाने ते आहेत विकसित देश आहेत. तर त्यामधला पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. नेक्स्ट पॉईंट, रोलिंग बजेट
पहिल्यांदा सादर करणारं भारतातलं राज्य. ओके, रोलिंग बजेट. रोलिंग बजेटचा अर्थ काय होते? आपण रोलिंग प्लॅन ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. ओके, रोलिंग प्लॅन भारतामध्ये 1978 ते 1980च्या दरम्यान आपण मांडलेला आहे. पण आता हे रोलिंग बजेट काय कन्सेप्ट आहे? तर रोलिंग बजेट ही कन्सेप्ट काय सांगते बघा. जसं की आपण सध्या 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान बजेट मांडतो, असा न मांडता सलग एका वर्षासाठी न मांडता 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षासाठी त्या बजेटमध्ये वेगवेगळ्या उपाययोजना असतील किंवा तशा पायाभूत सुविधा किंवा योजनांबाबत तरतुदी केलेल्या असतील, त्याला काय म्हटलं जाते? रोलिंग बजेट. रोलिंग बजेटचा अर्थ होते एका वर्षा बजेटमध्ये टार्गेट न ठेवता एका वर्षापेक्षा दीर्घ काळासाठी त्यामध्ये टार्गेट ठेवणे, तर त्याला म्हणतात रोलिंग बजेट. तर रोलिंग बजेट मांडणारं भारतातील पहिलं राज्य जे आहे ते आहे मध्य प्रदेश. आणि दुसरा पॉईंट लक्षात ठेवा, वृद्धांसाठी आणि ज्येष्ठांसाठी, वृद्ध नागरिक जे आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक जे आहेत यांच्यासाठी बजेट सादर करणारं पहिलं राज्य जे आता करंटमध्ये आहे ते आहे केरळ. दुसरा या व्यतिरिक्त नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवा, जुन्या पॅटर्नमधला झिरो बेस बजेट मांडणारं पहिलं राज्य ते आहे महाराष्ट्र. झिरो बेस बजेट मांडणारं पहिलं राज्य महाराष्ट्र. 86-87 मध्ये महाराष्ट्राने झिरो बेस बजेट पहिल्यांदा मांडलेलं आहे. तर करंटमधले काही मॅक्झिमम एरियाज बघा, जे की आपल्याला मागचे यूट्यूब सिरीजमध्ये तुम्हाला फायदा झाला होता, तसेच प्रश्न आपण यावेळेस सुद्धा घेत आहे. प्रश्नच घेत नाही तर त्याचा आजूबाजूचा जो डेटा आहे, जो फ्रेमिंगमध्ये जातो प्रश्नांच्या, तो सुद्धा कव्हर करत आहे. त्यामुळे हे सर्व एरियाज आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, ज्याचा आपल्याला 100% फायदा होऊ शकतो. ओके, तर आपल्याला हे टार्गेट ओरिएंटेड आहे, त्यामुळे थोडं टार्गेट ओरिएंटेड जाणं आपल्याला गरजेचं आहे. या व्यतिरिक्त 3 इयर रोलिंग बजेट आहे बघा. 1 वर्षासाठी बजेट न सादर करता 1 वर्षापेक्षा दीर्घ काळासाठी बजेट्समध्ये तरतुदी करणं, त्याला म्हणतात रोलिंग बजेट. वृद्धांसाठी स्पेशल बजेटमध्ये तरतुदी करणारं आणि मांडणारं राज्य जे आहे ते कुठलं आहे? केरळ आहे. योजनावर आपल्याला कंपल्सरी प्रश्न असतात, करंट योजनांवर मागच्या वेळेस तुम्हाला प्रश्न होता, तसंच आता सुद्धा एक योजना आपण कव्हर केलेली आहे. इथं एक योजनांचे सेपरेट, तुम्ही जर यूट्यूबवर गेले आपल्या चॅनलला तर खाली योजनांचे सेपरेट सुद्धा व्हिडिओज आहेत, ते सुद्धा बघा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना बद्दल खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? तर या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2025ला केली आहे. लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 2025ला ज्या योजनेची घोषणा केली तिचं नाव लक्षात ठेवा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना. ओके, या योजनेच्या माध्यमातून एकूण जे बऱ्यापैकी त्या योजनेसाठी प्रोव्हिजन तरतूद केलेली आहे ती आहे 1 लाख कोटी रुपये एवढी केलेली आहे. कशाबाबत योजना आहे? तर ही रोजगाराबाबत आहे. नव्याने रोजगार मिळालेल्या तरुणांना 15,000 रुपये या अंतर्गत मिळतील, स्टायपेंड स्वरूपाची ही योजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट 3 कोटीपेक्षा अधिक तरुण भारतीयांना लाभ मिळवून देणे हे आहे. त्यामुळे स्वतंत्र भारत ते समृद्ध भारत हा पूल अधिक मजबूत होईल, ते त्याचं घोषवाक्य त्यांनी ठेवलेलं आहे. हे सर्वच बरोबर आहे स्टेटमेंट. पर्याय क्रमांक 4 यामधलं जर योजना विचारली गेली तर हे बऱ्यापैकी फॅक्ट्स एरियाज आपण कव्हर केले, जेणेकरून फॅक्ट्समध्येच ते चुका होतात आणि फॅक्ट्समध्ये चुका करायला बऱ्यापैकी एरिया मिळतो. त्यामुळे लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 2025 1 लाख कोटी, 15,000 रुपये आणि 3 कोटीपेक्षा जास्त तरुण. खालीलपैकी कोणाला अर्थशास्त्रातील 2025चा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे? अर्थशास्त्रातील नोबेलवर आधी प्रश्न आलेले आहेत आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये. मागच्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं ना, 15 पैकी तुम्हाला 8 प्रश्न हे करंट ओरिएंटेड होते. ओके, दुसरा पॉईंट प्लस 3 प्रश्न अजून करंट इकॉनॉमिक्सचे होते. याचा अर्थ आपल्याला 18 प्रश्न कव्हर होतात जर आपण प्रॉपर इकॉनॉमिक्स केलं तर करंटचं आणि अपडेट एरियाचं वेटेज हे खूप जास्त आहे सब्जेक्टला. म्हणजे सतत 10, 15, 20 मिनिटाला तुम्हाला काहीतरी होत राहते. दर दिवसाला करंटमध्ये इकॉनॉमिक्समध्ये काहीतरी घडते, कारण की ग्लोबलायझेशनमुळे सतत चेंजेस होत राहतात. त्यामुळे जसं की आता रिसेंटली कालचीच न्यूज आहे की आपला शेअर बाजाराचं रँकिंग खालीवर झाली, आपल्यावर तैवान गेलेलं आहे. GDPची रँकिंगसुद्धा खालीवर झाली यावर्षी IMFच्या डेटाबेसनुसार, जे की आधी 4थ्या नंबरवर होतं, आता 6ला गेलं. त्यामुळे आपल्याला हे रँकिंगसुद्धा सतत बदलत राहतात. तर त्यामुळे डेटा अपडेट लागतो. म्हणून ही सिरीज हे तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. आपले जे जुने विद्यार्थी मित्र आहेत त्यांना बऱ्यापैकी याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊन जातो आणि जे नवीन आहेत त्यांना सुद्धा दिशा प्रॉपर मिळून जाते की आपण या एरियात गेलो पाहिजे. सोबतच आपलं जे इकॉनॉमिक्सचं अर्थस्वराज्य जे बुक्स होतं हे बऱ्यापैकी सुरुवातीला पूर्णपणे संपलेलं आहे. नवीन आवृत्तीसुद्धा आता तुमच्यापर्यंत आलेली आहे. तुमचे जे रिव्ह्यू आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत की
खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते समजलेलं आहे आणि बुकसुद्धा तुमच्या प्रत्येकापर्यंत पोहोचलेलं आहे ज्यांनी ज्यांनी ते घेतलेलं आहे. तर खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. ते सुद्धा तुम्ही तुमची एक्झाम झाल्यानंतर त्याच्याकडे सुद्धा बघा. खूप छान आहे आणि टू दी पॉईंट आहे. तर 2025चा नोबेल पुरस्कार इकॉनॉमिक्समधला हा जो आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर 2025चा नोबेल पुरस्कार जो आहे जोएल मोकिर, फिलिप आगिवोन आणि पीटर हॉईट असे 3 नावं आहेत. हे वरीलपैकी सर्वच बरोबर आहेत. इनोव्हेशन संदर्भात त्यांना हा मिळालेला आहे. आता हे 3 नावं लक्षात ठेवा. पीटर, फिलिप आणि मोकार. ओके. अर्थशास्त्राच्या क्लासमधील पीटर या स्टुडंटने फिलिपचा बल्ब चोरला. फिलिपचा बल्ब चोरल्यामुळे त्याने मोकार मार खाल्ला. ओके. तर हे 4 शब्दांमध्ये चांगलं लक्षात ठेवा. अर्थशास्त्रातील क्लासमधील पीटर या स्टुडंटने फिलिपचा बल्ब चोरला आणि मोकार मार खाल्ला. असे 3 लोक आहेत. पहिलं मोकारचं मोकीर लक्षात ठेवा, फिलिप बल्ब आणि पीटर स्टुडंट आणि अर्थशास्त्रचा क्लास. तर हे 4 आधारावर हे तयार केलेली ट्रिक्स आहे जे की तुमच्याचकडून ह्या गोष्टी बऱ्यापैकी सांगितल्या जातात. त्याच्या आधारावर आपण हे तयार केलेले. वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. नेक्स्ट आहे हे बघितलं आपण. त्याचा विषय जो होता यावर्षीचा फॉर एक्सप्लेनेशन ऑफ इनोव्हेशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ. तर बऱ्यापैकी इनोव्हेशनच्या आधारावर आर्थिक वृद्धी या संदर्भात त्यांनी सांगितलेला हा जे थेअरीज असतील आणि वेगवेगळे त्यांनी मांडलेले अभ्यासात असतील त्या आधारावर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 2025-26च्या MSME म्हणजेच मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ॲक्ट जो आहे 2006चा 2025-26च्या बजेटमध्ये यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि नवीन काही व्याख्या डिफाईन करण्यात आलेल्या आहेत. त्यामधलं पहिलंच बघा, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या यंत्र सामुग्री असेल, संयंत्र असेल, सोप्या भाषेत सेवा आणि उद्योग यांच्याबाबत गुंतवणुकीची मर्यादा जी आहे ती खालीलप्रमाणे सुधारित करण्यात आलेली आहे. सूक्ष्म उपक्रम कोणाला म्हणायचं? ज्यांची गुंतवणूक मर्यादा 1 कोटी आहे. त्याआधी 1 कोटी होती, आता किती करण्यात आली? 2.5 कोटी. म्हणजे 2.5 पट गुंतवणूक मर्यादा वाढवण्यात आली. 2.5 पट. आणि उलाढाल मर्यादा जी आहे, उलाढाल मर्यादा ही सुद्धा आहे तरतूद, ही दुप्पट वाढवण्यात आली होती. उलाढाल मर्यादा ही दुप्पट वाढवली आणि गुंतवणूक मर्यादा ही 2.5 पट वाढवलेली आहे. लघु उद्योगांसाठी 10 कोटीवरून ही किती करण्यात आली? 25 कोटी करण्यात आली. हे सुद्धा बरोबर आहे. आणि मध्यम उद्योगांसाठी 50 कोटीवरून 125 करण्यात आली. तर वरीलपैकी हे तिन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. हे लक्षात ठेवा. आधीची मर्यादा 1 कोटी, 10 कोटी मध्यमसाठी आणि लघुसाठी 10 आणि मध्यमसाठी 50 होती. 50 वरून 125, 10 वरून 25 आणि 1 कोटीवरून किती केली? 2.5. तर हे 2.5 पट वाढवण्यात आली आहे आणि उलाढाल मर्यादा जी होती ती दुप्पट वाढवण्यात आली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2025. ओके. भारताची जी रँक आहे 102 आहे. ऑक्टोबर महिन्यात हा निर्देशांक जाहीर केला जातो. ग्लोबल हंगर इंडेक्स कोणत्या महिन्यात जाहीर केला जातो? ऑक्टोबर महिन्यात. तर पहिला सुरुवात जी झाली ग्लोबल हंगर इंडेक्सची सुरुवात झाली होती 2006 पासून. 2023ला भारताची जी रँक होती ती होती 111. 2024ला भारताची रँक जी आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये ती होती 105 आणि 2025ला रिसेंटली जो आहे त्यामध्ये भारताची रँक आहे 102. हे करंटमधल्या रँकिंग लक्षात ठेवा. जागतिक उपासमार निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता? 102. जागतिक शांतता निर्देशांक ग्लोबल पीस इंडेक्स 2025मध्ये भारताचा कितवी रँक आहे? 115 आहे. पर्याय क्रमांक दोन्ही योग्य आहेत. पर्याय क्रमांक येणार 2. ग्लोबल हंगर इंडेक्स, कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हिल्फे ह्या 2 संस्था हा जाहीर करतात. भारताचा स्कोअर सुद्धा लक्षात ठेवा. 2025मध्ये भारताचा स्कोअर होता 25.8 आणि गंभीर या श्रेणीमध्ये आहे. म्हणजे आपल्या इथं उपासमार मोठ्या प्रमाणात आहे असं त्या अहवालाचं सांगणं आहे. परंतु या अहवालावर जी टीका होते हे युरोपियन देश आणि
बऱ्यापैकी विकसित देशांच्या संस्था हे जाहीर करतात आणि त्यामध्ये विकसनशील देशांना डॉमिनेशन यामध्ये केलं जाते अशी सुद्धा यावर टीका होते. जागतिक शांतता निर्देशांक ग्लोबल पीस इंडेक्स जो आहे हा कधीचा आहे, 2026चा आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेमार्फत हा जाहीर केला. तो भारताची रँक 115 आणि पहिला जे आहे ते कोणाची आहे, आईसलँडची आहे. नेक्स्ट, भारतीय अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात आर्थिक वर्षामध्ये उच्च विकास दर नोंदवला जाण्याची शक्यता. सोप्या भाषेत आपलं जे सेक्टर्स मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे 91च्या नंतर, जे मोठ्या प्रमाणात GDP मध्ये असेल, GST मध्ये सुद्धा ज्यांचा हिस्सा सर्वाधिक राहिलेला आहे ते सेवा क्षेत्र आहे. तर सेवा क्षेत्र हे वेगाने वाढत आहे. दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते उद्योग क्षेत्र आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर जे आहे ते कुठलं क्षेत्र आहे, शेती. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4. मानव विकास निर्देशांक करंटचा HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2023 ही आकडेवारी होती. हा जाहीर कधी झालेला आहे, 2025 मध्ये. HDI निर्देशांक 2023 ची आकडेवारी असलेला निर्देशांक कधी जाहीर झालेला आहे, 2025 मध्ये जाहीर झाला. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे 1990 पासून याची सुरुवात झाली. आरोग्य, शिक्षण, राहणीमान दर्जा, आरोग्य, शिक्षण, राहणीमान दर्जा हे 3 आयाम आहेत आणि यामध्ये राहणीमान दर्जामध्ये GNI ग्रॉस नॅशनल इन्कम हे विचारात घेतलं जाते. यामध्ये करंटमध्ये जी रँक होती भारताची ही 130वी रँक आहे आणि 0.685 हा आपला स्कोर आहे, 0.685. ओके, तर पहा पहिला पॉईंट, आईसलँड हे प्रथम स्थानी आहे. आईसलँड, नॉर्वे जे आहेत हे प्रथम स्थानी असलेले देश आहेत. UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम मार्फत 2025ला हा जाहीर केला, मे 2025. या अहवालाचा विषय होता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात लोक आणि शक्यता. त्यानंतर AI संदर्भातील त्याचं शीर्षक होतं. या HDI मध्ये भारताची रँक 130 होती. ही वाढलेली आपली रँक जुन्या अहवालाच्या तुलनेत आणि स्कोर सुद्धा वाढलेला आहे. भारतात समावेश मध्यम मानव विकास गटात होतो. HDI निर्देशांक 0 ते 1च्या दरम्यान मोजतात. 1 कडे जाताना यामध्ये काय होत जाते, वाढ होत जाते. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4. प्रादेशिक ग्रामीण बँक बाबत नरसिंहम समिती होती, हे स्टेटमेंट बरोबर आहे. नरसिंहम समिती जी आहे ही ग्रामीण बँक विषयक कार्यगट या नावाने ओळखली जाते. नरसिंहम समिती ही 3 भागात आहे. नरसिंहम समिती एक आहे ग्रामीण बँक विषयक, 1975ची आहे. 1991ची जी आहे ती आहे वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती, नरसिंहम समिती 1 या नावाने ओळखली जाते. आणि 1997ची जी आहे ती नरसिंहम समिती 2 ही बँकिंग क्षेत्र विषयक सुधारणा विषयक समिती आहे. हिचा अहवाल एप्रिल 98ला दिलेला होता. ओके, तर पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, एक राज्य एक ग्रामीण बँक हे धोरण स्वीकारलं, तर हे 1 मे 2025ला हे धोरण स्वीकारलेलं आहे. ग्रामीण बँकांमध्ये एक राज्य एक धोरण स्वीकारलं, त्यामुळे आधी 43 RRB होत्या. आता 43 वरून संख्या ही कितीवर आलेली आहे, 28 वर आलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये आधी 2 होत्या, तर महाराष्ट्रामध्ये आता एकच राहणार आहे, जिचं नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. ओके, ग्रामीण बँक विलिनीकरणाचा हा 4था टप्पा आहे, हे सुद्धा बरोबर आहे. वरीलपैकी सर्वच स्टेटमेंट योग्य आहेत. 1975ला सुरुवातीला 2 ऑक्टोबर 1975ला प्रथम या नावाने बँक RRB स्थापन झालेली होती. तर तेव्हा अध्यादेश काढला होता, त्या आधारावरच 5 बँका स्थापन झाल्या होत्या. 5 पैकी जे पहिली होती तिचं नाव होतं प्रथमा बँक किंवा प्रथम बँक या नावाने सुद्धा ती ओळखली जाते. RRB बाबत जो ऍक्ट आणलेला आहे तो 76चा आहे. RRB बाबत जी शिफारस केली होती ती नरसिंहम समितीने केलेली होती. RRB यामध्ये जे रेग्युलेशन्स आहेत ते RBI करते आणि तिचं सुपरविजन जे आहे, देखरेख, तिला कर्ज देणे किंवा तिचं पुनर्वित्त करणे, हे सगळं काम नाबार्ड करते, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड जी आहे ही 12 जुलै 1982ला काय झालेली आहे, स्थापन. आणि B. शिवरामन या समितीने याबाबत शिफारस केलेली होती, B. शिवरामन समिती. ओके, मनरेगा, MG नरेगा. मनरेगा या कायद्याची जागा आता VBG रामजी या कायद्याने घेतलेली आहे, हे बरोबर आहे. या कायद्यात नवीन
कायद्याअंतर्गत 150 दिवस रोजगाराची हमी आहे, ही 125 दिवस आहे. आधी 100 दिवस होती, 100वरून किती केली 125 दिवस. यासाठी निधी तरतूद केंद्राची 60% आहे, तर राज्यांची 40% आहे. ईशान्येकडील भाग जो आहे तिथं केंद्राची 90% आहे आणि तिच्या संबंधित राज्यांची 10% आहे. तर यामधलं पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक, क बरोबर आहे. अ आणि क पर्याय क्रमांक 3. तर यामध्ये बघा पहिला पॉईंट एमजी नरेगा आणि व्हीबीजी रामजी ह्या बऱ्यापैकी अशा इन्फोग्राफिक ज्या आहेत आपण टेलिग्रामवर सुद्धा शेअर करत राहतो. तर ह्या टेलिग्राम जे आहे आपलं स्वराज्य अकॅडमी तिथं ह्या उपलब्ध असतात. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट एमजी नरेगा कायदा हा जो होता 5 सप्टेंबर 2005ला आणलेला होता. एमजी नरेगा हा कधी आणलेला आहे 5 सप्टेंबर 2005ला आणलेला होता. त्याची जागा आता व्हीबीजी रामजी विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण 2025 याने या कायद्याने जागा घेतलेली आहे. तर व्हीबीजी रामजी या शॉर्ट फॉर्ममध्ये ती ओळखली जाते. आधी जी रोजगाराची हमी होती ती 100 दिवसाची होती, आता जी आहे ही 125 दिवसाची आहे, म्हणजे 25 दिवसांनी काय केलेली आहे वाढ. एमजी नरेगामध्ये वर्षभर कामे उपलब्ध होऊ शकत होते, तर व्हीबीजी रामजीमध्ये जेव्हा शेती हंगाम आहे तेव्हा 60 दिवस कामांना स्थगिती दिली जाते. एमजी नरेगामध्ये 100% केंद्र निधी प्रोव्हाइड करत होतं अकुशल मजुरी संदर्भात, तर व्हीबीजी रामजीमध्ये केंद्राचा 60% आणि राज्यांचा 40 आणि ईशान्येकडील भाग हिमालयन भागामध्ये केंद्राचा 90 आणि राज्यांचा तिच्या संबंधित 10 आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 100% केंद्राचा हिस्सा आहे. बजेटाचे स्वरूप बघा, मागणी आधारित आणि अमर्यादित निधी यामध्ये उपलब्ध होत होता. यामध्ये निश्चित बजेट असणार आहे, फिक्स जो पैसा दिला जाणार आहे तो फिक्स असणार आहे वर्षभरासाठी. कामाचे स्वरूप तात्पुरती कामे आणि स्थानिक गरजा विचारात घेऊन त्याची अंमलबजावणी होत होती. यामध्ये 4 स्वरूपामधले कामं डिफाईन केलेले आहेत. जलसुरक्षा, पायाभूत सुविधा, उपजीविका आणि हवामान बदल या आधारावर ही कामं उपलब्ध होणार आहेत. ट्रॅडिशनल प्लॅनिंगच्या आधारे हे होत होतं. हे पूर्णपणे डिजिटल PM गतिशक्ती जी योजना होती त्या आधारे आणि बायोमेट्रिक स्वरूपात हे पूर्णपणे डिजिटलायझेशन असणार आहे. बेरोजगारी भत्ता 15 दिवसात काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता मिळत होता आणि इथं सुद्धा बेरोजगारी भत्ता सेम दिलेला आहे. तर हे कंपॅरेटिव्ह पॉईंट लक्षात ठेवा आणि महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, जुलै 2026 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. जुलै 2026 पासून म्हणजे आत्ता करंट मधला पॉईंट अतिरिक्त लक्षात ठेवा, जुलै 2026 पासून व्हीबीजी रामजी याची अंमलबजावणी होणार आहे. तर हे पॉईंट्स एक्झामला अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्याला. नेक्स्ट पॉईंट, खालीलपैकी कोणाची 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई ह्या ज्या मॅडम आहेत यांची 8वा वेतन आयोग जो आहे केंद्रीय त्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर पहिला वेतन आयोग जो आहे हा 1946ला स्थापन केलेला होता. वेतन आयोग का स्थापन केला जातो की वर्षानुवर्ष किमतींमध्ये काय होत राहते, वाढ होते, त्यानुसार तुमचं जे बेसिक सॅलरी आहे त्यामध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे या आधारावर वेतन आयोग स्थापन केले जातात. तर पहिला वेतन आयोग जो आहे हा 1946ला होता. श्रीनिवास वरदाचार्य या नावाने सुद्धा त्यांना ओळखलं जाते. दुसरा वेतन आयोग 57चा आहे जगन्नाथ दास. तिसरा वेतन आयोग रघुवीर दयाल. चौथा जो होता 83चा PN सिंगल. 94ला 5वा होता S रत्नावेल पांडियन न्यायमूर्ती होते. 6वा वेतन आयोग 2006चा न्यायमूर्ती BN श्रीकृष्णन. हेच वित्तीय क्षेत्र सुधारणांबाबत सुद्धा ही समिती होती BN श्रीकृष्णन. 7वा वेतन आयोग 2014ला न्यायमूर्ती अशोक कुमार माथुर यांच्या अध्यक्षतेखाली होता आणि 8वा वेतन आयोग न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई ज्या आता सध्या करंटमध्ये ज्या मॅडम आहेत 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा. तर हे पॉईंट लक्षात ठेवा. पहिला लक्षात ठेवा चांगला, शेवटचा 7वा आणि 8वा हे सुद्धा लक्षात असले पाहिजे. एखाद्या वेळेस विचारून द्यायचा पहिलाच, त्यामुळे प्रॉब्लेम होते म्हणून हे सर्वच कव्हर करून दिले. नेक्स्ट आहे शाश्वत विकास अहवाल 2025. जो आपण शाश्वत विकास अहवाल आधी एक पाहिला, SDG इंडिया इंडेक्स हा जो आहे SDG हा युनायटेड नेशनचा आहे. 17 SDGच्या आधारे काढला जातो. सध्या करंटमध्ये जो काढलेला आहे 2025मध्ये यामध्ये भारताची जी रँक आहे ही 99वी आहे आणि भारताचा जो स्कोर आहे हा 67 आहे, 67. ओके, तर यामध्ये बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क ही संस्था युनायटेड नेशनची जी आहे ही दरवर्षी जाहीर केली जाते. 2016 पासून सुरुवात झाली. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने देशाचा मागोवा घेण्यासाठी हा निर्देशांक काढतात. टोटल 17 यामध्ये टार्गेट असतात. भारताचा क्रमांक या अहवालामध्ये पहिल्यांदाच 99 आहे, म्हणजे 100च्या आत आलेला आहे आणि हा 100च्या आत पहिल्यांदाच आला. 67 स्कोर आहे. पहिल्या क्रमांकावर फिनलँड आहे, स्वीडन आणि डेन्मार्क. स्वीडन दुसऱ्यावर आहे आणि डेन्मार्क हा तिसऱ्यावर आहे. तर हे स्टेटमेंट जे आहेत ते सर्वच बरोबर आहेत. अ, ब,
क आणि ड. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. वरीलपैकी सर्व. ही शाश्वत विकास अहवाल 2025ची जी आवृत्ती आहे ही 10वी आवृत्ती आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पाऊल टाकून ग्रीन सेसचा अर्थ काय होते ते पहा. जेव्हा बऱ्यापैकी वाहनं त्या राज्यामध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांना तिथं तो सेस भरावा लागतो. सेस म्हणजे होते उपकर. त्याला मराठीत म्हटलेलं आहे हरित उपकर. उपकर म्हणजेच हा कर नसून करावर एका प्रकारचा कर आकारला जातो. तर ते राज्य आहे उत्तराखंड. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. उत्तराखंड हे पहिल्यांदाच ग्रीन सेस लागू करणारं पहिलं राज्य ठरणार आहे. उत्तराखंडमध्ये जे वाहनं प्रवेश करतील त्यांच्यावर हा ग्रीन सेस लागू होणार आहे. यामध्ये कशाला सूट दिलेली आहे? जे पर्यावरणपूरक वाहन आहेत ज्यामध्ये इलेक्ट्रिक असतील, हायड्रोजन, सौर आणि बॅटरीवर चालणारे जे वाहन आहेत त्यांना पूर्णपणे ग्रीन सेसमध्ये सूट दिलेली आहे. सोप्या भाषेमध्ये ज्यांच्यापासून पर्यावरणाला नुकसान होते, ज्यापासून CO2चं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते अशा वाहनांवर हा लागू होणार आहे. गुंतवणुकीचा उत्पादनाच्या चुकीच्या पद्धतीने विक्री रोखण्यासाठी एक नवीन सहनियंत्रण संस्था म्हणून कोणत्या पर्व या समितीची स्थापना केलेली आहे किंवा ही संस्था यासाठी काम करणार आहे? तर पर्व संदर्भात बघा काय आहे तर पास्ट रिस्क अँड रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सी. तर ही कशाबाबत आहे? रिस्क बाबत आहे. रिस्क बाबत असलेली प्रमुख जी संस्था आहे ती सेबी आहे, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबी स्थापना कधीची? 1988 ला केली. एप्रिल 1988 ला तिची स्थापना झालेली आहे. पटेल समितीच्या शिफारशींच्या आधारे स्थापना. 92 ला वैधानिक दर्जा दिला तेव्हा समिती होती M. नरसिंहम. मुख्यालय कुठं आहे? मुंबईला आहे. सध्या त्याचे सेबीचे जे CEO आहेत हे तुहिनकांत पांडे आहेत. तुहिनकांत पांडे यांच्या आधी या ठिकाणी माधवी पुरी बुच ह्या सेबीच्या अध्यक्षा होत्या. सेबी हे केंद्रीय अर्थ मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. ओके. 23 नंबरचा प्रश्न बघा. जून 2025 मध्ये आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक ACI इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट जी बँक आहे बऱ्यापैकी लॉंग टर्म लोन देते पायाभूत सुविधांच्या विकासासाठी. त्याच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर अजय भूषण प्रसाद पांडे यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे ती स्थापना 16 जानेवारी 2016 ला झाली. तिला 10 वर्ष कंप्लीट झाले स्थापनेला. तिचं मुख्यालय जे आहे बीजिंग चीनमध्ये आहे. झोऊ जियाई हे त्यांचं अध्यक्षांचं नाव आहे. ओके. खालीलपैकी कोणत्या योजनेला 2025 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली नाहीत? म्हणजे अशी योजना आहे की तिला 10 वर्ष कंप्लीट झालेले नाहीत, ती पाहायची आपल्याला. यामधली प्रधानमंत्री मुद्रा योजना ही 8 एप्रिल 2015 ला सुरू झाली म्हणजे हिला 10 वर्ष कंप्लीट झाली. ही जानेवारी 2015 मध्ये आलेली आहे. बेटी बचाव बेटी पढाव हिला सुद्धा 10 वर्ष झाली. ही 28 ऑगस्ट 2014 ला सुरू झाली म्हणजे हिला 11 वर्ष कंप्लीट होत आहेत. हिला 24 मध्ये 10 झाली. अटल पेन्शन योजना हिला 25 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2014. प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2015. बेटी बचाव बेटी पढाव 22 जानेवारी 2015. त्यानंतर अटल पेन्शन योजना 9 मे 2015. बेटी बचाव बेटी पढाव ही लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी आपण पानिपत या ठिकाणावरून सुरू केलेली होती. अटल पेन्शन योजना जी आहे ही रिटायरमेंट नंतर बऱ्यापैकी पेन्शन संदर्भातील योजना आहे जे की असंघटित क्षेत्र असेल किंवा ज्यामध्ये निधी आधी जमा केला जातो त्यानंतर यामध्ये पेन्शन उपलब्ध होते. मुद्रा योजना जी आहे या अंतर्गत कर्ज दिले जाते जे आपण डिटेल पाहिलं. जनधन योजना ही बऱ्यापैकी खाते ओपन करण्याबाबत आहे. यामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा सुद्धा आहे. पूर्वी कमी होती, आता 10,000 रुपये एवढी बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा केली आणि करंटमध्ये 55 कोटी प्लस अकाउंट यामध्ये ओपन झालेले आहेत. जागतिक बँकेने जे वर्ल्ड बँक अद्ययावत किंमत माहिती आणि सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे नवीन जागतिक दारिद्र्य रेषा सुधारित केली तर ती किती आहे? म्हणजेच वर्ल्ड बँक पॉवर्टी लाईन बऱ्यापैकी जाहीर करत असते. तर पॉवर्टी लाईन जाहीर करण्यासाठी जो निकष वापरला तो सध्या करंटमध्ये तो $3 एवढा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. नवीन आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी $3 एवढी निश्चित करण्यात आलेली आहे. $3 लक्षात ठेवा. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना याच्यावर तुम्हाला प्रश्न आधी एक वेळ विचारण्यात आलेला आहे. 100 जिल्ह्यांसाठी ही योजना आहे. आयोगाने इथं 200 जिल्हे केलं होतं. किती जिल्ह्यांसाठी होती? 100 जिल्ह्यांमध्ये
कृषी उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना आहे. ग्रामीण सक्षमीकरण, कृषी उत्पादन वाढवणे, कृषी नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन ॲग्रिकल्चरमध्ये आणणे. ही योजना 5 वर्षाच्या कालावधीसाठी, हे चुकीचं आहे, 6 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक क चूक आहे, अ आणि ब हे योग्य आहे. पहा, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही बजेट 2025-26 मध्ये अनाऊन्स केलेली आहे. बजेट 2025-26 मध्ये हिची घोषणा केलेली आहे. किती जिल्ह्यांसाठी आहे ही? 100 जिल्ह्यांसाठी आहे. 36 केंद्रांच्या योजना यामध्ये आणि 11 मंत्रालय एकत्रित केलेले आहेत. दरवर्षी याबाबत आउटले जे आहे, आउटले म्हणजे खर्च, 24,000 कोटी तरतूद केलेली आहे पुढील 6 वर्षांसाठी. 25-26 पासून जुलै महिन्यामध्ये, 25 मध्ये जुलै 25 मध्ये पहिल्यांदा योजनेची सुरुवात सुद्धा झालेली आहे. घोषणा होती 25-26च्या बजेटमध्ये. 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा देणे हे यामध्ये उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. कारण किती वर्षासाठी आहे ती? टोटल 6 वर्षासाठी आहे, 6 इयर. जे बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला टार्गेटेड होते जूनपासून आतापर्यंतचे, ते सर्व आपण बघितलेले आहेत. याची PDF स्वराज्य अकॅडमी चॅनलवर आपण दिलेली आहे. या व्यतिरिक्त जे शेड्यूल आहे ते शेड्यूलनुसारच आपण सर्व लेक्चर्स कंटिन्यू करणार आहे. तर हे शेड्यूलमध्ये पहिलं लेक्चर आपलं याचं अपलोड झालेलं आहे 7 मे 2026ला बजेटचं. दुसरं आजचे झालं हे करंट इकॉनॉमिक्सचं. तिसरं असणार आहे महाराष्ट्र बजेटचं. चौथं नेक्स्ट असणार आहे करंट इकॉनॉमिक्स पुन्हा 26 मधलं. 3 जूनला महाराष्ट्र आणि केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल आणि 5 जूनला इम्पॉर्टंट पॉईंट रिव्हिजन असेल. आणि अतिरिक्त सुद्धा आपण यामध्ये काय काय घेता येईल ते पण या व्यतिरिक्त सुद्धा घेऊ. शेवटी मार्क्स आले पाहिजे. जे बुक्सबद्दल मोठ्या प्रमाणात जे रिव्ह्यू होते ते सुद्धा तुम्हाला एक पॉईंट म्हणून सांगून देतो. अर्थस्वराज्याची क्लास नोट्स आहे, याच्या पहिल्या प्रती ज्या आहेत त्या पूर्णपणे संपलेल्या होत्या. तर रिसेंटली नवीन जे आहे ते सुद्धा आता उपलब्ध झालेली आहे. मुलांचे मोठ्या प्रमाणात जे की आपल्या महाराष्ट्रीयन भरपूर लोक दुसऱ्या देशामध्ये राज्यांमध्ये प्रायव्हेटमध्ये जॉब करतात. 650 किलोमीटरपर्यंत सुद्धा त्यांनी बुक्स मागितलेलं आहे. ऑनलाईन स्वरूपात त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. काही लोक अभ्यास सुरू नाही, परंतु तुमच्या नोट्स वाचतो मी, कारण की हे जॉब होल्डर आहेत, हे जॉबवर लागले आणि बऱ्यापैकी नोट्स वाचायचं आणि वाचून आनंद घ्यायचा. हे असे पण काही लोक आहेत की ज्यांचे खूप सारे वेगवेगळे मेसेज आहेत. तर तुमच्यापर्यंत हे पोहोचलं आणि वेगवेगळ्या भागामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा हे तुमच्यापर्यंत आलेलं आहे. त्याचे रिव्ह्यूसुद्धा खूप चांगले तुमच्याकडून मिळाले, त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि शेवटी कंटेंट क्रिएशन आणि तुमच्यापर्यंत चांगला डेटा पोहोचवणे हेच उद्दिष्ट आहे. आपला सब्जेक्ट हा पूर्णपणे अपडेट होत राहतो आणि त्या अँगलनेच आपण अपडेट बॅचेस, अपडेट रचना आणि अपडेट डेटाबेस, आणि ज्यांच्याकडून बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स असतात फायनान्शियल त्यांच्यासाठी यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध असतो. आणि ऑनलाईनला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ऑफर असतील आणि फीससुद्धा कमी फीजमध्ये चांगला डेटा कंटेंट तुमच्यापर्यंत मी 100% पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरं जे लेक्चर आहे आपलं तिसरं, ते होणार आहे महाराष्ट्राच्या बजेटवर. ते आपण नेक्स्ट भागामध्ये पाहूया. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.